श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील अत्यंत पूजनीय संत आणि दत्तात्रयांचे अवतार मानले जातात. त्यांचे मुख्य वास्तव्य अक्कलकोट येथे होते, म्हणूनही त्यांना अक्कलकोट स्वामी समर्थ असेही म्हटले जाते. आजही लाखो भक्त त्यांच्या नावाने श्रद्धा ठेवतात आणि त्यांचा एक प्रसिद्ध संदेश सर्वांना धैर्य देतो, तो म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांच्या जन्माबद्दल ठोस ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही, पण अनेक भक्तांच्या मते ते श्री नरसिंह सरस्वती यांचे पुढील अवतार मानले जातात. असे सांगितले जाते की नरसिंह सरस्वती यांनी कर्दळी वनात दीर्घ तपस्या केली आणि त्यानंतर स्वामी समर्थ या रूपात प्रकट झाले. सुमारे इसवी सन 1856च्या आसपास स्वामी समर्थ अक्कलकोट येथे आले आणि तेथेच त्यांची कार्यरचना सुरू झाली. अक्कलकोटमध्ये त्यांचा दरबार रोज भरत असे. दूरदूरून लोक त्यांच्या दर्शन घेण्यासाठी येत असत. स्वामी समर्थ अनेक वेळा झाडाखाली, मठात किंवा एखाद्या भक्ताच्या घरी बसत असत आणि लोकांना मार्गदर्शन करत असत. स्वामी समर्थांच्या जीवनात अनेक चमत्कार सांगितले जातात. असे म्हणतात की त्यांनी अनेक आजारी लोकांना बरे केले, संकटात सापडलेल्या भक्तांना वाचवले आणि अनेकांना योग्य मार्ग दाखवला. काही लोकांच्या मते ते एका वेळी अनेक ठिकाणी दिसत असत, त्यामुळेच भक्त त्यांना जागृत देव असंही म्हणतात. स्वामी समर्थांचे विचार अतिशय साधे आणि जीवनाला दिशा देणारे होते. नेहमी सांगत असत की देवावर श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, गरीब गरजूंना मदत करा आणि नेहमी सत्य आणि प्रामाणिकपणाचे जीवन जगा. कधीकधी त्यांचे बोलणे कठोर असे, पण त्यामागे भक्तांचे कल्याणच दडलेले असे. इसवी सन 1878मध्ये स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे समाधी घेतली. आज अक्कलकोट येथे त्यांचे समाधी मंदिरही आहे आणि दरवर्षी लाखो भक्त दर्शनासाठी तेथे येतात. स्वामी समर्थाचे नाव घेताना भक्ताच्या मनात श्रद्धा जागृत होते आणि सर्वजण एकच जयघोष करतात, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.